अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटद्वारे आज 14 डिसेंबर 2025 रोजी वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान सेवा दिली जात असून ज्यामुळे समाजाला मोठी मदत मिळत आहे। हे शिबिर सेवा परमो धर्म या मूल्यावर आधारित असून त्यात शेकडोंच्या संख्येने रक्तदाते आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते। 14 मार्च 2002 मध्ये सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या स्थापनेची घोषणा केली। 13 डिसेंबर 2001 साली दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित होण्याची आवश्यकता आहे हे ओळखून लगोलग अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची उभारणी करण्यासाठी अहोरात्र कष्ट बापूंनी घेतले होते। नैसर्गिक आणि मानवी संकटाच्या वेळी सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी स्वयंसेवकांची फळी उभारणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश होता। धर्म, वंश, लिंग व इतर कोणताही फरक न करता आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यात धावून जाणारे आणि सरकारी यंत्रणांना सहाय्यभूत ठरणारे कार्यकर्ते घडवण्याचे काम AADM तर्फे केले जाते। यासाठी संस्थेतर्फे संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे। आतापर्यंत सुमारे 73,191 प्रशिक्षित स्वयंसेवक संस्थेने तयार केले असून त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर्स म्हटले जाते। खरं म्हणजे आज जगभरात घडणाऱ्या घटना, नैसर्गिक आणि मानवी निर्मित विनाशकारी आपत्तींची वाढलेली तीव्रता पाहता प्रत्येक नागरिक येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असणे अत्यंत आवश्यक बनले आहे। अनेक वेळा आपत्तीपेक्षा भयंकर उत्पात माजवतात। त्या आपत्तीनंतर येणाऱ्या रोगराई, भीतीने होणारी चेंगराचेंगरी, काही वेळा एखादी घटना घडल्यावर नक्की काय करावे हे तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना ठाऊक नसल्याने आपत्तीची तीव्रता वाढते। अशा वेळी जास्तीत जास्त जण आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित झाले तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता येऊ शकते। त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना केली आणि याच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट कडून वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रक्तदान शिबिर बनवण्यात आले होते, ज्यामध्ये 150हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले। तसेच रक्तदान केलेल्या नागरिकांना अल्पोआहाराच्या सोबत प्रमाणपत्र देऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आले होते।